प्रभूची स्तुती असो. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस कधी आपण अडचणींना सामोरे जातो आणि कधी कधी असे मार्ग दिसत नाहीत, प्रार्थना करतो आपण पण आपल्याला कळत नाही आता काय केलं पाहिजे. आणि त्या संकटांमध्ये, त्या अडचणींमध्ये असं कोणाचं तरी आपल्याला वाटतं की काहीतरी व्हावं किंवा कोणी आपल्याला सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं. ह्या अडचणींमधून आपण कसं बाहेर येता येईल, आपण अशा विचारांमध्ये असताना अचानक एखाद्याची एंट्री होते, एका भावाची, बहिणीची, कोणाची तरी एंट्री होते आणि आपण निर्धास्त होतो की बस आता परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. समजा तुमचं एखादं रेल्वेचं तिकीट आहे, लांबच्या प्रवासाचं कन्फर्म होत नाही आणि एक कोणीतरी तुमच्या जवळच आहे की ज्याला माहित आहे की कसं ते कन्फर्मेशन केलं जातं. कदाचित तो व्यक्ती रेल्वेमध्ये कामाला असेल कुठल्या ठिकाणी, तुमचा RAC पण कन्फर्म करायचंय, मग तो सांगतो की एवढं थांबा, असं करायचं. मग त्याच्या मार्गदर्शनाने किंवा त्याने केलेल्या परिश्रमानंतर आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीला देवाने त्या गोष्टीमध्ये निपुण केलंय आणि त्या व्यक्तीला पाहून आपल्याला समाधान वाटतं की नाही बस आता माझं ते काम झालंय. हालेलुया. तर अशाबद्दल बायबल आपल्याला काय शिकवतं? नीतिसूत्रे 24 आणि 6. नीतिसूत्रे, प्रोवर्ब चॅप्टर 24 वर्स 6. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय आणि 6वं वचन. शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालव, बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते. किती लोक आमेन म्हणतील? म्हणा बहुत, मोठ्या आवाजात म्हणा बहुत. बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते. कशाने यश मिळते? सुमंत्री, नुसते मंत्री नाही, सुमंत्री म्हणजे चांगले मंत्री. तुमचे सल्लागार, तुमच्या बरोबर असलेले लोक ज्यावेळेस चांगले असतात त्यावेळेस तुमचं यश हे निश्चित आहे, हे बायबल मध्ये लिहिलंय. जसं एखाद्या क्रिटिकल कंडिशन मध्ये एक पेशंट आहे आणि त्याची सर्जरी, तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीच्या, त्या डॉक्टरच्या हाताने झाली तर यशस्वी होईल, कारण त्या डॉक्टरचं कधीच ऑपरेशन अपयशी झालेलं नाहीये. आणि कोणीतरी नवशिका डॉक्टर येतो तो म्हणतो मी करणार आहे. तो पेशंट टेन्शन मध्ये, नातेवाईक डबल टेन्शन मध्ये. आता काय होईल प्रभू आम्हाला माहित नाही. पण अचानक माहित नाही, ज्या डॉक्टरवर तुमचा भरोसा आहे तो अचानक तिथे येतो आणि म्हणतो की मी आलोय, आता मी करतो सर्जरी. तुम्ही म्हणतात बस ह्याच गोष्टीची मी वाट पाहत होतो, आता घाबरू नका, कारण की योग्य व्यक्तीच्या हातात आपण हे काम दिलेलं आहे. हालेलुया. काही लोकांवर देवाची अशी दया असते की त्यांची पावलं ही फार आशीर्वादित असतात. एखाद्या घरात दुःख असेल, सगळे रडत असतील, हे प्रभू मी काय करू, पण त्या व्यक्तीचं पाऊल लागता क्षणी ते म्हणतात की प्रभू आता आम्हाला माहिती आहे आम्ही काय करायचंय. कारण त्यांना विश्वास आहे की हा व्यक्ती देवाचा अभिषिक्त आहे, हा देवाचा दास आहे, ही देवाची दासी आहे. याच्या येण्याने प्रभू माझ्या घरात आलाय, हा आला आहे म्हणजे प्रभूचं सामर्थ्य घेऊन आलाय, याची पावलं आशीर्वादित आहेत. आता माझ्या आशीर्वाद थांबणार नाहीत, माझ्या जीवनावरती देवाचं महान गौरव प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मग ह्या सेवकांची पावलं, त्याबद्दल बायबल काय सांगतं वाचूया. आयझाया चॅप्टर 52 वर्स 7. यशाया 52 आणि 7. जो सुवार्ता सांगतो, जो, कोणती वार्ता? काही लोकांना बॅड न्यूज पसरवायला खूप आवडतं. कान उघडे ठेवून ऐका. कुठल्या न्यूज? बॅड न्यूज. असं झालं, तो मेला, तुला माहितीये का त्याला असा आजार आहे, तुला माहितीये का दिसायला खूप चांगलं आहे बरं का पण त्याच्यावर एवढं मोठं कर्ज आहे. काही लोकांना नेहमी बॅड न्यूज सांगायला आवडतात, पण धन्य आहेत ते लोक जे सुवार्ता, चांगली बातमी सांगतात. आनंदाचे शब्द ज्यांच्या मुखामध्ये असतात. एखादा मरायला लागला तरी ते म्हणतात की माझा देव त्याला उठवणार आहे.
एखादा कर्जबाजारी झालेला दिसला तर ते म्हणतात की परमेश्वराने त्याला बरकत दिलेली आहे. आणि ह्या लोकांच्या बोलण्यामुळे परिस्थिती बदलते, ह्या लोकांच्या वागण्यामुळे परिस्थिती बदलते. कारण की ते बोलत नाहीत, त्या परिस्थितीमध्ये माझा देव त्यांच्या मुखातून बोलत आहे. त्यांचं मुख आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून जे सुवार्ता सांगतात, जी चांगली बातमी घेऊन येतात, शांतीची घोषणा करतो, जो सुवार्ता सांगतो शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विधित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनेस म्हणतो. त्याचे पाय, हालेलुया, त्याचे, हालेलुया, त्याचा चेहरा नाही. इथं फेसबुकची बात करू नका, हालेलुया. इथं व्हॉट्सअप ट्विटरची बात करू नका, इथे इंस्टाग्राम विषयी बोलू नका. सेवकाचा चेहरा बघून आम्ही चालत नाही, पण बायबल सांगतं की त्याचे पाय, खूप महत्वाची गोष्ट आहे, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. हालेलुया. सेवकाची पावलं पर्वतावरून येताना म्हणजे काय? का तो पर्वतावरून येतोय? कोण आहे असा सेवक जो पर्वतावरून येतो? पर्वतावरती मोशे प्रार्थना करायला जायचा. किती लोक आमेन म्हणतील? येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थनेला जायचा. येशू ख्रिस्त रात्रभर अरण्यात प्रार्थना करायचा, तो डोंगरावरती प्रार्थना करायचा. तो मोशे 40 दिवस आणि 40 रात्र डोंगरावरती होता, पण ज्या वेळेस तो खाली आला, त्याची पावलं बायबल सांगतं मनोरम दिसतात. हालेलुया. जे प्रार्थना करून लोकांकडे येतात त्यांची पावलं साधारण नाहीत. त्या आशीर्वादित लोकांच्या पावलांनी यार्देन दुभागल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याद्वारे देवाचं महान काम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची पावलं, मी म्हटलं त्यांची पावलं ही फार मनोरम आहेत, ती दिसायला फार सुंदर आहेत. रोमकरासपत्र 10:15 मध्ये हे परत एकदा वचन कोट केले. रोमन चॅप्टर 10 वर्स 15, रोम 10 आणि 15. आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची, शांतीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आनंदाची बातमी आम्हाला पसरवायची, चांगली बातमी, आम्हाला गुड रिपोर्ट द्यायचा आहे. हालेलुया. काही लोकांनी जसं काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, अँटी क्राइस्ट येणार आहे, 666 येणार आहे, जग जाणार आहे, त्याला जायचे त्याला जाऊ दे, पण आम्ही स्वर्गाच्या वाटेवर आहोत. आमचा येशू मेघारूढ होऊन येईल, आम्ही त्याच्या बरोबर जाणार आहेत. आमच्याकडे बॅड रिपोर्ट नाहीये, आमच्याकडे गुड रिपोर्ट आहे, आमच्याकडे आनंदाची बातमी. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे शुभवर्तमान आहे त्यावेळेस बायबल सांगतं की तुमची पावलं किती सुंदर आहे, तुमचे चरण किती मनोरम दिसतात. हालेलुया. हा अभिषेक देवाच्या प्रिय लोकांनो मोशेवरती होता. हा अभिषेक देवाच्या दासांवरती होता, जे प्रार्थना करणारे होते, जे देवाच्या सानिध्यात वेळ घालवणारे होते, जे सुवार्ता सांगणारे होते, त्यांच्यावर हा अभिषेक बायबलमध्ये दिसतो. ज्यावेळेस शाऊल राजा होता, परंतु त्याने चुका केल्या, आणि नंतर ज्यावेळेस देवाचा अभिषिक्त शमूएल ईशाईच्या गावी आला, तिथले सगळे वडीलजन थरथर कापायला लागले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कारण की देवाचा दास उगाच येणार नाही, विनाकारण येणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या दासाची पावलं, देवाच्या दासीची पावलं, सुवार्ता सांगणाऱ्यांची पावलं फार मनोरम आहेत. एकदा ती पावलं जर वळाली, हालेलुया, ती पावलं जिकडे वळतील तिथं आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया. बरं, ठीक आहे. उत्पत्ती 30वा अध्याय 27 ते 30. उत्पत्ती 30, 27 ते 30. आधी बॅकग्राऊंड समजून घ्या. याकोब आपला बाप इसहाक याला फसवतो. एसावचं रूप घेऊन एसाव सारखं त्याला कसं वर्तता येईल असं तो कपडे वगैरे घालून बापा पुढे जातो आणि म्हणतो की मी एसाव आहे, पण तो होता याकोब. खोटं बोलला.
आशीर्वाद घेतले फसवून, खोटं बोलून, भावाला फसवलं, बापाला फसवलं आणि सगळी फसवणूक करून आशीर्वाद घेतले. आता आशीर्वाद घेतले आणि तिथून पळून गेला, कारण थांबला तर येसाव काय सोडत नसतो त्याला. आशीर्वाद घेणारा माणूस कधीच पळकुट्यासारखा पळणार नाही. हिंमत असली तर आमेन म्हणा. ज्याच्याकडे आशीर्वाद आहेत ते स्थिर उभे राहतात. पण हा नुसता पळत राहिला, पळत 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 मामाच्या गावी जाऊन पोहोचला. आणि जेव्हा तो मामाच्या गावी जाऊन पोहोचला, त्याने पहिलं एका तरुणीला पाहिलं आणि ती होती मामाची मुलगी. तिथून खरी स्टोरी स्टार्ट झाली. लोक प्रेमात उभे राहिले पाहिजेत ही देवाची इच्छा आहे, पण हा प्रेमात पडला असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग मामाला विचारलं, मामा क्या करू छू? मामा म्हटला, नोकरी करू छू मेरे साथ. 7 वर्ष तुला माझं काम करावं लागेल सगळं. त्याने 7 वर्ष काम केलं आणि त्याचं लग्न झालं. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला त्याचं लग्न कोणाबरोबर झालं ते कळालं त्याला. दुसरी बरोबरच केलं, लेया बरोबर. मामा हे तुमने अच्छा नाही किया. मी राहेल मागितली होती. राहेल ही कोण आहे? लेया आहे. मोठ्या मुलीचं लग्न बाजूला ठेवून धाकटी कशी द्यायची? मग आता काय? अजून 7 वर्ष. 14 वर्ष सासऱ्याच्या घरी त्याला गुरढोर सांभाळण्याचं काम होतं. एक गुलाम म्हणून, एक नोकर म्हणून, एक चाकर म्हणून त्याला लग्न एका मुलीशी करण्यासाठी 14 वर्ष त्याने त्या ठिकाणी तो एक नोकर म्हणून राहिला. आता मामाचा हुद्दा मोठा आहे का भाच्याचा? कोणाचा हुद्दा मोठा आहे? मामाचा हुद्दा मोठा आहे. मामा मालक आहे आणि जावई बापू नोकर आहेत घरामध्ये. आणि ह्या स्थितीमध्ये सगळ्या गोष्टी असताना तो मालक म्हणवणारा त्याचा मामा लबान त्याच्या जीवनात काय घडतंय पहा. वाचू आता आपण उत्पत्ती 30, उत्पत्ती याचा 30वा अध्याय आणि 27 ते 30. तेव्हा लबान त्याला म्हणाला, तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर. मामा जावायला सोडत नाहीये. जाऊ नकोस, तू इथंच राहा. कधी तुम्हाला अनुभव येतो सासरी गेल्यावर? आज फक्त एवढा दिवस राहा, उद्या सकाळीच जातो मी असे लोक पाहिलेत. 3 दिवसात येतो सांगून 30 दिवस राहिलेत सासरवाडीत. त्यांनाही कंटाळा येत नाही आणि ह्यांचाही पाय निघत नाही. प्रेम आहे ते, चांगली गोष्ट आहे. प्रभूची स्तुती असो. आमेन. तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहावायचे कर. जाऊ नको. जावायला सांगतो राहा, पण काहीतरी त्याच्या मागे कारण आहे की याकोबाला लबान जाऊ देत नाहीये. मामा आपल्या जावयाला जाऊ देत नाहीये. तू जाऊ नको, तू राहायचं कर बाबा, तू कुठं जाऊ नको, तू मला इथंच पाहिजे. का पाहिजे ते पहा. तुझ्यामुळे परमेश्वराने माझ्या अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळाले आहे. विधर्मी होता तो, शकून पाहणारा होता. त्याला तिकडून कळालं की तुझं कल्याण झालंय ना, हे सगळं जावई बापूमुळे. जो हुद्द्याने नोकर आहे तो आशीर्वादित आहे. जो हुद्द्याने गुलाम आहे तो आशीर्वादित आहे. तू इथं असल्या कारणाने माझा अभिष्ट झालंय, माझं कल्याण झालंय. आता पुढं जावई बापूंचे उत्तर आहे का. तो आणखी म्हणाला, तुझे वेतन काय ते सांग, मला सांग, मी ते तुला देईल. एवढे दिवस राहेलसाठी केलंस ना, ते विषय संपव. किती पगार पाहिजे बोल, मी तुला ऑफर लेटर देतो. तुला किती इन्क्रीमेंट पाहिजे, तुला किती बोनस पाहिजे, तुला किती पगार पाहिजे, तू माग, मी देतो तुला. पण मुझे छोड़ के जाने का नाही, कारण तू आल्यापासून माझं कल्याण झालंय. हालेलुया. तू आल्यापासून माझं चांगलं झालंय, तुला मी जाऊ देणार नाही, तू जाऊ नको. आता बघा त्याचं उत्तर. तो त्याला म्हणाला, म्हणजे याकोब लबानाला म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगराणीत कशी होती हे आपल्याला ठाऊकच आहे. 30वे वचन, मी येण्यापूर्वी
आपल्याजवळ थोडे होते. सगळ्यांनी म्हणतात थोडे होते. लबानाजवळ किती होते? थोडे होते. मी तुमच्याकडे ज्या वेळेस आलो त्यापूर्वी तुमच्याकडे थोडे होते, ते आता किती? दुप्पट. ख्रिश्चन लोकांनी प्रार्थना बदला आता. त्यांच्याकडे अजून ती आलिशाचीच प्रार्थना आहे, दुप्पट वाटा, दुप्पट. मरायला लागले त्या दुप्पट वाट्यासाठी. मला दुप्पट वाटा. ह्याला 7,000 पगार आहे, तुला 14,000 पगार. आपली योग्यता आहे का? त्या वचनाचा अर्थ तिथं वेगळा होता. आणि आपण आज कुठं प्रभूने म्हटलं का की शिष्यांनो तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल आणि मग तुम्हाला दुप्पट अभिषेक मिळेल? छे, शक्य नाही. ते दुप्पट आणि तिप्पट जुना करार आहे. आत्म्याची परिपूर्णता नवीन करारामध्ये दिलेली आहे. मावणार नाही, पुरणार नाही. ते आशीर्वाद देवाने आम्हाला दिलेले आहेत. आम्हाला मोजता मोजता थकवा येईल का? देवा आता झोपू दे मला, मी नाही मोजू शकत. एवढी दया तो तुमच्यावरती करेल. त्याची कृपादृष्टी अशी तुमच्या जीवनावरती असेल की जसं त्या लबानाकडे थोडं होतं, किती पण मोजतच आलं नाही त्याला. जीवनात असे माणसं जोडा जी तुमची उन्नती आणि वाढ बघितल्यावर त्यांना आनंद वाटेल. नाही तर काही जळलेला कोळसाच असतोय. याचं कसं चांगलं होतं, तिचं कसं चांगलं होतं, हा कसा पुढे जातो, तुझ्या नवऱ्याला एवढाच पगार आहे, कसं काय दागिने करते तू, नवीन कपडे घेते, कशी काय गाडी घेतली तुम्ही, काय 2 नंबर चालू केलं का? काही लोकांना जर तुमचं चांगलं बघवत नसेल, 2 गज की दूरी मास्क की जरुरी है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा प्रभूचा अभिषेक आहे, हा प्रभूचा आशीर्वाद आहे. ज्याच्याकडं थोडस होतं त्याचं बहुतपट झाले, ते आता बहुतपट वाढले आहे. आता पुढचा शब्द महत्वाचा आहे, जेथे माझा पाय लागला. याकोब म्हणतो, काय म्हणतो? म्हणा म्हणा आता, जेथे माझा. याकोबापेक्षा तुम्ही आशीर्वादित आहेत. काय लोकांना विश्वास नाही, इस्रायल राष्ट्र ते, मी कुठं काय, मी तर पायाची धूळ आहे. याकोबापेक्षा आपण आशीर्वादित आहे. शेरडा मेंढराचं रक्त होतं त्यांच्याकडं, आमच्याकडे येशूचं रक्त आहे. लिमिटेड आशीर्वाद त्यांना, इस्रायल राष्ट्र पुरते. आम्हाला जगावर राज्य करायला बोलवलंय, उलथा पालत करायला बोलवलंय, गोष्टी बदलायला बोलवलंय. हालेलुया. तुमचे जर आध्यात्मिक डोळे उघडे असतील ना तर तुम्हाला कळेल मी काय बोलतो. जर तुम्हाला रस्त्याने तुम्ही दिसतंय सगळं ना, तुम्हाला दुष्टात्मे कुठं काय करतात आणि त्यांची किती धांदल उडते ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणातून जाता. एखादा बाईक चोरत असतो आणि तेवढ्यात पोलीस आले समजा मध्येच, तो काय करणार? साहेब मी जरा बाईक चोरत आहे, थोडं जरा हँडल धरता का, जरा तिकडून आपण तोडू आणि चालू. लगेच काठीच आहे तिथं. तू चल आता, तुझी बाईक चोरणं किती चोरल्यात आधी ते सांग पहिलं, सगळा हिशोब केला जाईल. चोरांना जशी पोलिसांची भीती आहे, एखाद्याच्या घरात जर तो भांडणं लावत असेल, फक्त तुम्ही जाऊन खुर्चीवरती बसलात, ते मग उचला सगळं, चलो बाहेर चलो, येऊ आलाय दास, आलाय देवाची दासी आली, चल चल निकल बाहेर जल्दी. ते दुष्ट आत्मे बोरे बिस्ताला त्यांचा असेल नसेल ते घेऊन तिथून निघतील. बायबल सांगतं, याकोब म्हणतो माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. हालेलुया. तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू? 2 मुली दिल्यात मला, आणि त्या 2 मुलींनी त्यांच्या 2 दासी पण दिल्यात. 4 पत्नी आहेत, मोठा परिवार आहे. हे आता
सासरे बुवा आता मला प्रस्थान करून द्या, मला निघू द्या. पण सासरा म्हणतो तुझ्यामुळं माझी उन्नती झाली, मला सोडून जाऊ नको. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा दास याकोब सांगत आहे, माझं जिथं पाऊल पडलं तिथं देवाने तुम्हाला यशस्वी केलेलं आहे. हालेलुया. आज ही याकोबाची पावलं लबानासाठी आशीर्वादाची झाले. तुमच्या जीवनात पण असे काही लोक असू द्या की ज्यांच्यामुळं तुमचं जीवन आशीर्वादित आहे, आणि जिथून आशीर्वाद मोकळे होतात त्याला सोडायचं नाही. याकोबाने झोंबी केली की नाही, मी तुला सोडणार जोपर्यंत मला आशीर्वाद देत नाहीस. आशीर्वाद घेतल्यावरती, आशीर्वाद घेतल्यानंतर याकोबाने त्याला तिथं धरून ठेवलं का जाऊ दिलं, पण आपण जाऊ द्यायचं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही इथं म्हणून तो थांबला. आशीर्वाद घेतला आणि दिलं सोडून. पण आपण नव्या करारातले लोक आहोत. तुला मला रोज आशीर्वाद द्यावा लागेल. आता आपल्याला बरोबरच राहावं लागेल. प्रभू, तू आणि मी आता दोन नाही, तू आणि मी आता एक टीम आहोत. हालेलुया. तू आणि मी एक झालो. आम्ही जिथं जाऊ तिथं तुला आमच्या बरोबर यावं लागेल. माझ्या परिवारात तुला राहावं लागेल. हालेलुया. याकोबाची पावलं जिथं लागली तिथं लबानाची उन्नती झाली. आज नंतर याकोबासारखं आम्हाला बनायचं. पाऊल लागलं की उन्नती सुरू झाली पाहिजे. पाऊल ठेवलं की आशीर्वाद मोकळे झाले पाहिजे. काही लोक ह्याच्यावर विश्वास ठेवतात, मी 3 तास प्रार्थना करील आणि मग बोध जाईल. सॉरी शक्तिमान, तुझ्याकडे शक्ती आहे पण तुझी मान थोडी खराब आहे. तुला समजलं नाही कुठं कसं वागायचं. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी सांगतो आणि परत एकदा सांगेन, बेनी हिन यांनी, पास्टरांनी डीजे दिनाकरण अंकलचा इंटरव्ह्यू घेतला. नेहमी सांगतो आणि नेहमी सांगत राहिली गोष्ट कळाली पाहिजे आपल्याला. एक प्रश्न होता असा, आम्ही 3 तास आराधना करतो. डीजे दिनाकरणला प्रश्न, 3 तास आराधना करतो मग उपस्थिती येते, आणि तुम्ही स्टेजवर आले का डायरेक्ट उपस्थिती येते, काय रहस्य आहे? त्यांनी म्हटलं, जी तुम्ही 3 तास स्टेजवर करता ती मी घरी करून आलेलो असतो. हालेलुया. पर्सनल प्रेयर स्ट्रॉंग. अत्तरची रिकामी बाटली नाही बनायचं. फुसफुस काहीच नाही. रिकामी रिव्हॉल्वर काही कामाची नाही. मोठी तोफ आहे पण त्याच्यात काही बारूद आणि गोळेच नाहीत, त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही, काही त्याचा उपयोग नाही. आत्म्याने जे भरलेले आहेत, देवाच्या सामर्थ्याने जे भरलेले आहेत, त्यांना खूप वाचाळता करायची गरज पडत नाही. मी असं करीन, मी तसं करीन. प्रकाश आला की त्या प्रकाशाची उपस्थिती दाखवून देते की त्याचं वर्चस्व अंधारावरती आहे. तुमची उपस्थिती दाखवून देईल की देवाने तुम्हाला काय बरकत दिलेली. ज्याच्याकडे ती उपस्थिती आहे ना, देव त्याचा खूप लाड करतो. काय शब्द वापरला मी? इतका लाड करतो, खूप लाड करतो देव. हात पसरायची वेळ येत नाही. तुमची ऐपत, तुमची लायकी, तुमच्याकडे असलेले पैसे, याच्याकडे देव बघत नाही. तो हे बघतो की माझा खास आहे आणि याची काळजी मी खास रीतीने घेईन. याला मी नीट सांभाळील. ज्याची सेवा सरळ आहे त्याचा आशीर्वाद सरळ आहे. हालेलुया. त्याला उठा ठेवची गरज नाही. याकोबावरती तो अभिषेक होता. त्याची पावलं जिथं लागली तिथं आशीर्वाद मोकळे झाले. आज देवाला ही प्रार्थना करायची, मला ते सामर्थ्य आज दे. मी मागत बसणार नाही. प्रभू हे दे, ते दे, मला हे खायचंय, मला ते प्यायचंय. बाप आहे तो, आंधळा मुका बहिरा नाहीये. बोलतो, ऐकतो, पाहतो, चालतो. तुम्हाला नाही चालता आलं तर उचलून घेतो. तुम्हाला नाही काही करता आलं
तुमच्यासाठी तो काम करून घेईल, पण तुम्हाला काही तो सोडणार नाही. त्याची ती उपस्थिती ज्यावेळेस आमच्या जीवनावरती असते, याकोबासारखे आशीर्वाद मोकळे होतात प्रियानो. आणि कशाचीच तो वान पडू देत नाही. याकोबामुळे लबानाची उन्नती झाली. याकोब आला, यामुळे लबानाचं चांगलं झालं. देवाने आम्हाला का जगात पाठवलंय? कोणाचं तरी चांगलं आमच्याद्वारे देवाला करायचंय. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या जगात आलो नाही, आपण मिशनवरती आहोत. आम्हाला देवाने मोठं काम हाती देऊन पाठवलेलं आहे. स्वार्थीपणाने जगण्यासाठी नाही, कोठारं भरण्यासाठी नाही, माझी ही गरज आहे, माझं हे आहे ते आहे, ते सगळं करण्यासाठी नाही, पण आपल्या जीवनातून अनेक लोक आशीर्वादित व्हावेत, अनेकांच्या जीवनावर देवाचा वरदहस्त यावा, म्हणून परमेश्वराने आम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. लबानाच्या जीवनात याकोबाची पावलं आली, याकोब आला, त्याचं सगळं चांगलं झालं. शाऊलाला लागला दुष्टात्मा. कोण लागलं त्याला? ऍक्च्युली हे थोडंसं समजून घ्या, थोडं ट्विस्ट आहे. काही लोकांना त्यातला फरक कळत नाही. दुष्टात्मा लागणं आणि दुष्टात्म्याच्या प्रभावाखाली राहणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यात कधीच मिक्स करू नका. दुष्टात्मा लागणं म्हणजे त्या व्यक्तीत सैतानी आत्मा येऊन, दुरात्मा येऊन प्रॉपर राहतो. आणि काही लोक देवाचे पण लोक असतील, पण ते प्रभावात येऊ शकतात. मधूनच एखादं गोड वाणी असते, मधूनच शिवीगाळ येते, म्हणजे असा अर्थ नाही की त्याच्यात दुष्टात्मा शिरलाय, प्रभावाखाली येतात काही लोक. हे आपल्याला फरक कळायला पाहिजे, नाहीतर आपण नुसतंच फक्त दुष्टात्मे काढत राहतो. ते मच्छरवाल्याची गाडी असते ना, धुरवाला चल्ली क्या सब जगह से, तसं करू नका. हालेलुया. आम्हाला फरक कळणं गरजेचं आहे. ह्या शाऊलाला दुष्टात्मे येऊन त्रास द्यायचे, आणि ज्यावेळेस त्याला त्रास द्यायचे त्यावेळेस एक अभिषिक्त त्याच्या जस्ट आधी लिहिलेलं आहे की त्यावेळेस दावीदाला अभिषेक करण्यात आला होता, आणि देवाचा आत्मा त्याच्या ठाई फार जोराने संचरत होता. त्या दावीदाला बोलवलं जायचं, आणि जशी दावीदाची पावलं राजवाड्याला लागली. हालेलुया. दावीद कसा यायचा? तंतुवाद्य घेऊन. आणि ज्यावेळेस दावीद आपलं तंतुवाद्य वाजवायचा, शाऊलातले दुष्टात्मे पळून जायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फार मोठा राजा आहे, त्याला कोणाची मदत लागते? एका मेंढपाळाची मदत लागते. हालेलुया. एका मेंढपाळाची मदत लागते. त्या दावीदाची तो वाट पाहत असेल की कधी येईल तो मुलगा, मला खूप त्रास होतोय, अरे लवकर घेऊन या त्याला. आणि तो दावीद ज्यावेळेस तंतुवाद्य वाजवायचा, त्याच्याद्वारे शाऊलाला सुटका मिळायची. दावीद शाऊलाच्या जीवनात आला, म्हणून शाऊलाला खूप आशीर्वाद मिळालेले आहेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. पहिले शमूएल 16:23 मध्ये हे लिहिलेलं आहे. वाचू आपण पटकन. 1 सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 23. पहिले शमूएल 16:23. जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शाऊलाला बाधा होई, तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे. मग शाऊलाला चैन पडून बरे वाटत असे, व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे. दावीदाच्या द्वारे राजाची सुटका होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची फार मोठी दया आहे दावीदावरती. पहिले शमूएल 18 अध्याय 28 ते 30 वचनामध्ये शाऊल आता दावीदाचा हेवा करतोय, कारण लोकांच्या नजरेत तो फेमस होत चाललाय. मग ह्याला कसं ट्रॅप करावं असं शाऊलाच्या मनात आहे. मग त्या काळात काय घडते पहा. पहिले शमूएल 18:28. हे पाहून शाऊलाच्या लक्षात आले की परमेश्वर दावीदाच्या बरोबर आहे, आणि त्याची कन्या मिखल हिचे त्याच्यावर प्रेम जडले. कुणावरती? दावीदावरती. 29 वचन. तेव्हा दावीदाचा शाऊलाला अधिकच धाक वाटू लागला. कोणाला? शाऊल कोण आहे? राज आहे. दावीद कोण आहे? कुणी कोणाला घाबरायला पाहिजे? एका लहान मुलाने राजाला घाबरायला पाहिजे, पण राजाला भीती वाटते. ज्याच्यावर आत्मा असतो ना देवाचा, त्याचा सगळ्यांना धाक असतो. हालेलुया. ज्या व्यक्तीवरती देवाचा अभिषेक आहे, त्या व्यक्तीचा धाक प्रत्येकाला वाटतो प्रियांनो. एका दावीदाचा, एका लहान मुलाचा धाक एवढ्या मोठ्या इस्रायलच्या राजाला वाटावा.
काय देवाचं सामर्थ्य होतं दाविदावरती. पण काय पुढं पहा, आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला. बलिष्ठांचे सरदार युद्धास सिद्ध झाले. जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत, जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत, तेव्हा तेव्हा दावीद शौलाच्या इतर सेवकांपेक्षा अधिक चतुराईने यश संपादी, ह्यामुळे त्याच्या नावाची ख्याती झाली. आमेन. जिथं जिथं दावीद गेला त्या शौलाच्या काळामध्ये, तिथं तिथं परमेश्वराने दावीदाला यशस्वी केलं. हे युद्ध कुणी लढायला पाहिजे? राजाने लढायला पाहिजे. राजा कोणाला पाठवतोय? छोट्या मुलाला पाठवतोय. का पाठवतो? जाऊ दे, एकदाच तिकडे गेला तर मरून जाईल आणि मी वाचेल. हालेलुया. पण शाऊलाला हे कळत नव्हतं, युद्धात पाठवून पाठवून आपण त्याला ट्रेनिंग देतोय. आता फर्स्ट इयर पास झाला, आता सेकंड इयर पास झाला, आता थर्ड इयर पास झाला, एक एक डिग्री घेत चाललेला आहे, युद्धात निपुण होत चाललेला आहे. त्याच्यावर तो कष्ट टाकायचा प्रयत्न करायचा. इकडं दावीद तरबेज होत जायचा. त्याला वाटायचं की दावीद मरेल, आज तरी माहित येईल, उद्या तरी माहित येईल. अरे कसल्या माहित, तू तर डायरेक्ट एकदम विजयी होऊन येत होता. हालेलुया. त्याच्याबरोबर परमेश्वर होता. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, शौलाच्या जीवनात दावीद आल्यामुळे शौलाला दुष्ट आत्म्यापासून सुटका मिळाली आणि वैरी जे होते बलिष्ठी, त्यांना हरवण्याची संधी मिळाली दाविदाच्या करवी. दाविदाची पावलं त्या राजवाड्यासाठी अत्यंत आशीर्वादाची आहेत. याकोबाची पावलं लबानासाठी आशीर्वादाची आहेत. आणि सरते शेवटी आणखीन एक उदाहरण पाहू. उत्पत्ती 47:18-19 वचनामध्ये. उत्पत्ती 47:18-19. फार मोठा देश आहे मिसर. सगळं काही छान चाललेलं आहे. फक्त एकच तिथे गडबड होती. ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे असा अभिषिक्त जेलमध्ये होता. आणि कशाबद्दल? खोटा आरोप. आरोप पण होता, तो पण खोटा होता. आणि तो देवाचा दास योसेफ जेलमध्ये आहे. तिथं कोणाला काहीच घेणं देणं नाहीये. जेलमध्ये पण परमेश्वराने योसेफाला सोडलेलं नाही. आता ते मिसरच्या राजाला पडलं स्वप्न आणि कोणाला काही अर्थ सांगता येईना. मग जो आधी एक जेलमध्ये होता प्यालेबरदार, त्याला आठवलं जेलमध्ये एक कैदी आहे ज्याला स्वप्नाचे अर्थ सांगता येतात, बोलवा योसेफाला. योसेफ फुल एकदम तयार होऊन राजापुढे उभा राहिला. योसेफाने त्या सगळ्या स्वप्नांचा अर्थ सांगितला जे राजाला पडले होते. हालेलुया. ज्या दिवशी योसेफाची पावलं राजवाड्याला लागली, तिथून पुढे सगळी तिथली स्थिती बदलली. आधी फारो गरीब होता. त्याच्याकडे तेवढी संपत्ती नव्हती. फारोच्या संपत्तीला लिमिटेशन्स होते. पण योसेफ आल्यामुळे, फक्त योसेफ आल्यामुळे राजाला श्रीमंत करणं सोपी गोष्ट नाहीये. एखाद्याकडं 100 करोड रुपये आहेत आणि तुम्ही म्हणताय 200ची नोट ठेव तुला. ज्याच्याकडे 100 करोड आहेत, जेव्हा त्याला तुम्ही 1000 करोड, 10,000 करोड, जेव्हा तुम्ही अशी मोठी काहीतरी अमाऊंट त्याच्याकडे आणता, त्यावेळी त्याला पण रेकग्नाइज होतं की माझ्या स्थिती जी आधीची होती, लबानाची स्थिती याकोबाने बदलली. प्रियांनो, देवाची उपस्थिती त्याच्यावरती होती. फारो विधर्मी, यहोवाला न मानणारा, त्याची बरकत कशी झाली बघा. ऐका, उत्पत्ती 47:18 पासून. ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, म्हणजे लोक योसेफाला येऊन सांगतात, आमचा सर्व पैसा संपला. का? कारण धान्य विकत घेण्यासाठी त्यांनी पैसा दिला. हे आम्ही स्वामींपासून लपवत नाही. आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत. पैसा दिला, गुराढोरं दिली, सगळं दिलं आणि धान्य विकत घेऊन एवढे दिवस ते जगतायत. आता स्वामींसमोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी याखेरीज आमच्या जवळ काही एक राहिले नाही. आपल्या देखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जीवनाचा नाश का व्हावा? आम्हाला व आमच्या
जमिनी विकत घेऊन आम्हाला अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी ह्यांच्यावर फारोची मालकी हो, आम्हाला बियाणे द्या, म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडायच्या नाहीत. मिसरच्या लोकांनी त्यांची गुरढोरं योसेफाला विकली. योसेफाकडून त्याची कोठारा फुल भरलेली होती, कारण देवाचं विस्डम चांगल्या काळात साठवायला शिकलं पाहिजे. चांगल्या काळात जो उधळतो, उधळ्या पुत्राची स्टोरी माहिती आहे तुम्हाला. ही स्टोरी नेहमी रिपीट होत असते. जेव्हा देव आशीर्वादित करतो, ज्यावेळेस ते आशीर्वाद घेतात, जो भानावर राहत नाही त्याला पुढे वाईट दिवस बघावे लागतात. योसेफाची कोठार चांगल्या दिवसात त्याने तुडुंब भरून घेतली. जेव्हा जगाला वाईट काळ होता, योसेफासाठी सुकाळ होता. चांगल्या दिवसात उर्मटपणाने वागू नका. जेव्हा देव बरकत देतो त्यावेळेस देवाला विसरू नका. ज्यावेळेस परमेश्वर देतो, एखादी गोष्ट देऊन तुम्हाला आशीर्वादित करतो, त्यावेळेस असं म्हणू नका मी फार हुशार आहे म्हणून मला मिळालं. नाही, जे देवाने दिलंय, देवा तुझी स्तुती असो. पुढचे दिवस कसे असतील माहित नाही. त्या चांगल्या दिवसात नीट वागा, वाईट दिवसात देव तुमच्याशी नीट वागेल. हालेलुया. योसेफाने कोठार तुडुंब भरली. 7 वर्ष लोकांना काय करायचंय, त्यांचे काम चाललंय, पाऊस येतय, सगळं चांगलं, अरे वा ह्या वर्षी चांगलं धान्य झालं. 7 वर्ष दुष्काळाची आली. अरे थोडं कमी धान्य, जाऊ दे एवढं वर्ष काढू कसं तरी, पाऊसच नाही, दुष्काळ. आता काय करायचं? योसेफाची कोठार भरली. चला त्याच्याकडून आणू, हे घे पैसे, चल दे आम्हाला धान्य. चला 1 वर्ष निघालं. अरे आता पैसे पण नाही, गुरढोरं घ्या, धान्य द्या. गुरढोरं गेली, सगळं गेलं, पैसा गेला. जमिनी घ्या आमच्या, पण आम्हाला जागवा. सगळ्या जमिनी त्यांनी योसेफाला विकल्या आणि बदल्यात त्यांनी धान्य घेतलं. योसेफ नेक माणूस होता. जो आपल्या बॉस बरोबर इमानदार, तो खरा इमानदार. जो कामामध्ये पाकिटमारी करतो, तो त्याच्यासारखा गद्दार कोणी नाही. हालेलुया. फेथफुल असणं फार महत्वाचं आहे. योसेफाने इतकी हुशारी तिथं दाखवली, ह्या पैसा जसाच्या तसा त्यांनी फारोला सोपवून दिला. ही जनावरं जशीच्या तशी फारोला देऊन टाकली आणि ह्या जमिनी आता फारोच्या जमिनी झाल्या. आधी फारोकडे एवढी जनावरं होती, एवढा पैसा होता, एवढ्या जमिनी होत्या नव्हत्या. एक अभिषिक्ताची पावलं एका राजाला पण श्रीमंत करू शकतात. देवाच्या प्रिय लोकांनो, आज हे वचन आम्हाला काय सांगताय? अभिषिक्तांची पावलं खूप पॉवरफुल आहेत, आशीर्वादित आहेत. जक्कयाच्या घरी पावलं लागली येशूची, अख्ख्या घराण्याचं उद्धार, अख्ख्या घराण्याचं उद्धार. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तो येईल, देवाला धन्यवाद द्या. तो मेघारूढ होऊन येणार आहे. प्रभूला धन्यवाद द्या. रॅप्चर साठी येताना प्रभूचे कोटी कोटी उपकार माना. प्रभू तुला धन्यवाद, तू जमिनीवर पाय नाही ठेवणार. तो पवित्र पाय इथं पडला ना, या जमिनीचे तुकडे होऊन जातील. पृथ्वी जागेवर राहू शकत नाही, इतक्या तेजाने येणार आहे. बरं झालं तो मेघावर आरूढ होऊन येणार आहे. वरच थांबेल. प्रभू आम्हीच येतो तुझ्याकडे, यांना राहू दे. एक जगणार नाही. त्याचं तेज त्याने प्रकट केलं तर मग ज्यावेळेस रॅप्चर नंतर परत 7 वर्षांनी जेव्हा प्रभू येईल आणि आपण येऊ, जखऱ्यामध्ये स्पष्ट लिहिलेत सगळ्या गोष्टी. त्याची पाऊलं जैतुनाच्या डोंगराला लागतील. मग काय डोंगर गप्प बसणार आहे का? जैतुनाच्या डोंगरांचे मधोमध 2 भाग होतील. हालेलुया.
इस्रायल लोकांना तिथून वाट मिळेल, हर्मगिदोनाच्या युद्धामधून सुटण्याची त्यांना संधी मिळेल. ज्या येशूला त्यांनी क्रुसावरती खेळलं, जो येशू स्वर्गाचा मार्ग आहे हे त्यांनी मानलं नाही, एक दिवस येशू त्यांना मार्ग उघडून देणार आहे. आणि प्रत्येक यहुद्याला मान्य करावं लागेल, येशू ख्रिस्त हाच राजांचा राजा आहे, हा प्रभू आहे, हा मसीहा आहे, हा सामर्थ्यवान आहे. हालेलुया. ज्याची पाऊलं एवढी सामर्थ्यवान आहेत, त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केली. मग आपली पावलं काही साधी राहिलीत का? काम घेऊन तर जा प्रार्थना करून. कोणी सांग साहेब खूप कडक आहे, तुला माहिती का माझा बाप कोण आहे? हवा येऊ दे, चल निघ इथून, चल. तुला माहिती आहे का कुठल्या देवाची मी सेवा करतो? बापरे, ती परीक्षा एवढी कठीण. किती कठीण? अरे ज्याने ज्ञान आणि बुद्धीचे निधी राखून ठेवले त्या देवाचं मी लेकरू आहे, कसली परीक्षा कठीण आहे? तो प्रभू आमच्यामध्ये वस्ती करतो. एक्सपिरियन्स घेऊन पहा, हा अनुभव घेऊन पहा, आणि तुम्हाला एवढा आनंद वाटेल ना. याजकांना काय वाटलं असेल त्या दिवशी, नाही का? असं खांद्यावर कोच बीच घेऊन चालले ते एकदम. यहोशू म्हणतो चलो निकलो. अरे सामने तो पानी है भाई, क्या करने का? तू निकल, चल तू आगे. जेवढं जाता येते तेवढं जाऊ, बघू. चलो. पाय पाण्याला लागताच नदी म्हटली. या पायांमध्ये आज काहीतरी खास आहे. देवाची उपस्थिती घेऊन चाललेत. कुठं? खांद्यावर. तुम्ही काही खांद्यावर घेतलं काही पवित्र आत्म्याला? ज्याने यार्देन दुभागली, ज्याने समुद्र दुभागला, तो तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी मार्ग काढणार आहे. तुमचं जिथं पाऊल पडेल तिथं बरकतीला सुरुवात होईल. तुमचं जिथं पाऊल पडेल तिथं आशीर्वादांना सुरुवात होईल. तुम्ही पाऊल ठेवता दुष्टात्मे निघून जातील. कोणी आत्महत्या करणार असेल त्याचा प्लॅन येशू रद्द करेल. तुम्ही जिथं जाल तिथं तुमचा देव तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्ही जी गोष्ट मागाल माझा देव त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे, कारण प्रभूने त्याच्या आत्मिक सामर्थ्याने तुम्हाला भरलेला आहे. त्या याकोबासारखे आशीर्वाद देवाने दिलेले आहेत, त्या योसेफासारखे, त्या दाविदासारखे आशीर्वाद दिलेले आहेत. तुमची पावलं लागताच परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. जिथं मार्ग नसतात, यार्देनीतून काही रस्ता नव्हता, ब्रिज नव्हता, अभिषेकांची पावलं लागली की तिथं रस्ते तयार होतात. तो अभिषेक आज देवाने दिलाय. या अभिषेकात जिथं तुमचं पाऊल पडेल परमेश्वर तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आज कुठलं चॅलेंज आहे तुमच्या डोळ्यापुढं? काय गोष्ट आहे? काय तुम्ही देवाला मागताय? ते सगळे चॅलेंजेस आज प्रभूच्या हाती सुपूर्द करा. आज प्रभू रस्ता मोकळा केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हे आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. पवित्र 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 परम पवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, जो महान प्रतापी विजय शौल राजाने कधी पाहिला नव्हता, दावीद आल्यामुळे त्याला तो विजय पाहता आला. जी बरकत लबानाला कधी पाहता आली नव्हती, याकोब आल्यामुळे त्याला ती पाहता आली. जे मोठे आशीर्वाद फारोने कधीच पाहिले नव्हते,
योसेफ आल्यामुळे त्याला ते आशीर्वाद पाहता आले. या गर्दीतून प्रभू योसेफ उठव माझ्या परमेश्वरा. या गर्दीमध्ये प्रभू इथं जमलेल्या लोकांमध्ये जे ऑनलाईन ऐकत आहे, ज्यांच्या कानापर्यंत वचन जात आहे, प्रभू त्यांच्यामधून याकोबासारखे लोक तयार कर, योसेफासारखे लोक तयार कर, अभिषिक्त लोक तयार कर, ज्यांची पावलं एखाद्या भूमीला लागल्यानंतर प्रभू तिथली परिस्थिती बदलून जाईल. त्यांच्या उपस्थितीने सगळ्या गोष्टी परिवर्तित होतील. प्रभू तुला धन्यवाद. आज आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. अलौकिक वचन आम्हाला दिलंच देवा. हे वचन आम्ही आमच्या हृदयात घेतो, स्वीकारतो प्रभू, आणि आम्ही डिक्लेअर करतो की आमची पावलं असतो अशी आशीर्वादित केलीस प्रभू, की ही पावलं जिथं लागतील प्रभू तिथं तुझं गौरव होईल. धन्यवाद पित्या. आमच्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द तू ऐकलास. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आमचं सहाय्य कर, मदत कर राजा, आणि आमच्या जीवनातून फक्त तुला आणि तुला गौरव मिळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तिथे ऐक. आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी. बोला येशू मसीह की